आता अभिमान वाटतो आम्ही बाहेर परदेशात गेले, लोक खातात. आमचं कोकणाचं नाव एक वर येतं आहे हापूस आंब्यामुळे. एवढ्या जगात आपल्या आंब्याला मागणी आहे. माझं नाव सुनील लक्ष्मण बगळे, राहणार तिरसे बांबार्डा, तालुका कुडाळ. 84ला मी झाडं लावली. त्यावेळी 10वीत होतो, छोटी एक 50 एक. त्याच्यानंतर ती मोठी मोठी होल्यानंतर ती 10 वर्षांनी लागायला लागली, सुरुवात झाली फळ द्यायला. त्याच्यानंतर मी थोडी लीजवर झाडं घ्यायची दुसऱ्याची आणि ती मिळून धंदा करायचा, म्हणजे आम काढायचा, विकायचा हा चालू होता. त्यावेळी असं मुंबईला लाकडी पेट्यातून आंबे पाठवायचे. इथे लोकल नाही कधी विकायचे, पिकवायचे नाही. हरिओम आलना सगळं मुंबई वाशी मार्केटला. त्यावेळी ती पद्धत होती. आता काय आले, पिकवतो आम्ही आणि पिकवून आमचं तयार माल लोकांका विकतो. इथे जवळ कोल्हापूर, पुणा, बेळगाव. मी आता तुम्हाला सगळी झाडं दाखवली. त्याच्यापैकी हे झाड एकदम जुनं आहे. माझ्या वडिलांनी आणि मी जवळजवळ लावले 40 वर्षापूर्वी. जे तरुण झाड आहे, जे 10 वर्षातलं आहे, 20-15 वर्षाचं, त्याला फळ मोठं असणार. पण मोठे झाड आहेत त्याला फळं जास्तीच असणार, पण ते फळ जरा आकाराने छोटं असणार, जवळजवळ 200 ग्रॅम, 250 ग्रॅम. आणि दुसरं झाड असतं ना, त्यांचं 1-250 ग्रॅम, 250-300 ग्रॅम. हा आंबा कवळा आहे एकदम. याला 20 दिवस तयार व्हायला लागणार. आणि हा आंबा झालेला आहे, काढण्यासाठी पिकण्यासाठी तयार झालेला आहे. हा काढू शकतो. हा 4 दिवस गवतामध्ये ठेवला की एकदम पिवळा डंब होणार. हा हार्वेस्टिंगसाठी तयार आहे. तू लावले ते काही 2 आंबे लागले. हे मी झाड लावलेलं आहे, कारण माझ्या लहानपणापासून मी बघत आहे माझे बाबा झाडं लावतात, आंब्याची झाडं, म्हणून मी एक झाड लावले आहे. हे माझी मेमरीज आहेत, म्हणजे मला आठवण आहे हे झाड आपलं मी लावले जेव्हा मी 14-15 वर्षाचा होतो, तेव्हा मी एक झाड लावलेलं आहे. याच्यात आंबे काय निघणार, ते सगळे पैसे माझे पॉकेट मनी म्हणून. तुझे कसे पैसे? सगळेच तुझा आहे. ते पण आहे. आता हे सीझन संपला म्हणजे आता हे आंबे काढून झाले की हे पतारा आहे ना सगळा, पतारा झाडाच्या जवळ सगळा घेणार सगळीकडं. म्हणजे त्याचं पावसामध्ये कुसून त्याचं एक नैसर्गिक खत ॲटोमॅटिक तयार होणार, त्याचं एक खात म्हणून. ह्याला किती 2-4 किलो लागणार, ह्याला किती 5 किलो लागणार. त्याच्या आकारमानाप्रमाणे त्यांना ते पाऊस पडलं की एक रिंग टाकतो, रिंग मारतो, खोदून रिंग मारली की त्याच्यात ते सगळं घेतो. हे पतारा घेतो राहील तेवढा, आणि ते खत घेतो, खत गोर, आणि तो बुजवून ठेवतो. म्हणजे पाऊस बरोबर त्याचं ते झाड ओढून घेतो ॲटोमॅटिक. त्याच्यानंतर आम्ही काय करतो, जुलै ऑगस्टच्या दरम्यान त्याला मोर पुढे येण्यासाठी पॅप्लेगुड म्हणजे कल्टारमध्ये काय घटक असतात ना, ते कल्टार देतो थोडा म्हणजे पुढच्या भविष्यात, म्हणजे ज्यावेळी आम्हाला नोव्हेंबरला मोर येणार त्यावेळी तो मोरच यायला पाहिजे. उगाच पालवी येऊन मोर नाही आला तर नुकसान होणार. हे आता जून आम्ही काढले झाडावर, ते आम्ही घरी नेतो. घरी नेऊन ते गवतामध्ये ठेवतो. म्हणजे गवत घालतो खाली, त्याच्यावर अशी आडी लावतो, म्हणजे असे एक लावतो, त्याच्यावर परत गवत घालतो आणि पॅक करून ठेवतो. असं एक 5 ते 6 दिवस ठेवल्यानंतर त्याला पिवळा रंग यायला सुरू जातो. एक 6-7 दिवसांनी त्याची म्हणजे पिकतात ते, आणि नंतर त्याला गोडी निर्माण होते. आत्ता जर काढला तर गोड लागणार नाही ना, झाडावरचा काढला तर तो हिरवा. इथली जमीन आहे ना इकडची घुणवाळ, आणि हे त्याच्यात लोह जास्त असते, आणि इकडच्या झाडातली गोडवपणा जास्त असतो. तसं आम्ही पहिल्यापासून ह्याच्यातच ना, आंब्यातच, त्यामुळे आमचा साधारण नजरेत समजतं. यांका आता परग्यांका मी शिकवलं, अजून कळणार नाही तरी दाखवतो, यो आंबा काढा, तो आंबा काढा. नाही तर जरा ओरडतो मग, हे राहिले आंबे उद्या पिकून पडणार, नुकसान होणार, ओरडतो. यावर्षी काय आलं सांगतो, ज्यावेळी मोर येतो त्यावेळी 18-16 डिग्रीपर्यंत टेम्परेचर आलं की मोर यायला बाहेर पडतो, सुरू जातो. आणि ज्यावेळी मोर फुलतो, कणी म्हणजे आंब्याची बारीक कणी सेड होतं ना, त्यावेळी जरा टेम्परेचर वाढलं पाहिजे, 20 तरी किंवा 18च्या वर पाहिजे. आणि त्यावेळीच मोर ज्यावेळी फुलला
त्यावेळीच मग टेम्परेचर आले एकदम 11, 10, 13 एवढं खाली आलं. त्याच्यामुळे मोराचं सेटिंग झालं नाही बरोबर. मोर जिथल्या तिथले फुल ते कोमेजून गेलं आणि आंब्याचं उत्पन्न यंदा कमी झालं असं माझं मत आहे, माझ्या अनुभवानुसार. आंब्याचा गंज म्हणजे आजपासून तयारी केली तर पुढच्या वर्षी मे महिन्यात किंवा एप्रिलला आंबा मिळणार. आज त्याचं मेहनत घेतली झाडाची, त्यांचं काय ते गोवर, खत, ते पतारालाई करणं सर्व मेहनत घेतली, त्याचं भांडगुळ काढलं पाहिजे. एवढं करून नंतर पुढच्या वर्षी एप्रिलला आंबा निघणार आणि नंतर त्यावेळी पैसा मिळणार. लगेच पैसा मिळणार. हॉटेल का कसा आज खरेदी केला कच्चा माल, दुपारी जेवण घातलं, संध्याकाळी दुपारी पैसा. पण ह्या धंद्याला तसं नाही. आज पैसा घालणार तर वर्षांनी पैसा मिळणार. सफर का काम मिठा होता है, असं आहे.